तर जीवनामध्ये जे प्रसंग आहेत ते फक्त तीनच प्रकार येतात. तीनच प्रकारचे प्रसंग आहेत. त्यातला पहिला प्रसंग आनंद, दुसरा प्रसंग आहे दुःख जीवनामध्ये येत असताना, तिसरा प्रसंग आहे की आनंद पण आणि दुःख पण, असे तीन प्रसंग आहेत. आणि तिन्ही प्रसंग हाताळण्याची पद्धत वेगळी आहे, ती भक्ती शिकवते. म्हणून भक्ती करणं गरजेचं आहे. आनंद तुम्हाला पचवता आला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला आनंद मिळतो, म्हणजे व्यावहारिक भाषेत बोलायचं तर सुख मिळतं, समाधान मिळतं, काहीतरी आपल्याला प्राप्त होतं, तर बऱ्याच लोकांना अहंकार येतो. म्हणून तर नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलंय, अकल्प आयुष्य हवे तया कुळा, माझी या सकाळ हरीची आदासा. त्याच्यामध्ये त्यांनी काय मागितलं विठ्ठलाकडे माहिती आहे का? दुसरं काहीच नाही मागितलं. ते काय म्हणाले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. की अहंकाराचा वारा कुणाच्या थारामोऱ्याला पण नको, नाही तर तो वाया जाणार आहे.